बरं, तुमच्या अपेक्षांची पूर्ती भाजप करणार का? नवनाथ बन यांच्या उत्तराआधी मी सक्षणा सलगर आपल्याला विचारतो. आपल्याही पक्षानं थेटपणे विरोध दर्शवलेला आहे आणि अनेक शंका कुशंका उपस्थित केलेल्या आहेत. काय म्हणणं आपलं सक्षणाजी? मला आपल्याला सांगायचंय, देशामध्ये आणि राज्यामध्ये गेली 2014 पासून लोकशाहीची जी गळचेपी चाललेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर त्याचा कहर उच्चांक केलेला आहे. पक्ष फोडणे, पक्ष फोडाफोडी करणे, पुन्हा सोबत येऊन पक्ष सत्ता स्थापन करणे आणि जेव्हा हा विषय न्यायदानासमोर जातो, सुप्रीम कोर्टासमोर जातो, तेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया तेव्हाचे तत्कालीन सीजीआय चंद्रचूडजी सुद्धा म्हटले होते की हे घटनाबाह्य आहे, हे नपुंसक सरकार आहे. तरी सुद्धा ते सरकार अस्तित्वात असतं आणि त्यांचाच कायदा काढून चालतो. ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राने देशाने आणखी काय बघायचं राहिलंय? आणि तेवढं ते काय कमी होतं म्हणून या स्त्रीची नियुक्ती भारतीय जनता पार्टीच्या पोपट असणाऱ्या एकेकाच्या. आज आम्ही रिस्पेक्ट करतो संविधानाचा, उद्याही करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला अभिप्रेत आहे, परंतु भारतीय जनता पार्टीने जे टराठरा फाडण्याचं काम सुरू केलंय न्यायदानाला, सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालयाची जी गळचेपी चाललेली आहे स्वतःच्या भारतीय जनता पार्टीच्या पोपटांना आता डायरेक्ट न्यायाधीश म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला काय न्याय मिळणार आहे याची भीती आजच आम्हाला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला खरोखर न्याय मिळणार का? लोकशाहीची गळचेपी करत असल्याचा आरोप विरोधक भाजपवरती करतात. नवनाथ बन, भाजप यावरती कशा प्रकारे शंकांचं समाधान करणाऱ्या विरोधकांच्या? विशालजी, ज्या पद्धतीने हे सगळे काँग्रेसचे लोक बोलतायत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक बोलतात, खरं तर मला अतिशय हसू येतं. कारण काँग्रेसने कशा पद्धतीनं न्यायपालिका बटीक म्हणून ठेवण्याचं काम केलं होतं. काँग्रेसने या देशामध्ये आणीबाणी लावली होती आणि न्यायपालिकेला कशा पद्धतीनं बटीक ठेवलं होतं हे या देशाने बघितले. मी काही उदाहरणं देतो. बहरुल इस्लाम हे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे खासदार झाल्यानंतर हायकोर्टामध्ये ते जज झाले. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलं आणि पुन्हा काँग्रेसचे पदाधिकारी झाले. ही परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे. अशी शेकडो उदाहरण देतील. कृष्णा अय्यर केरळमध्ये मंत्री होते, त्यानंतर हायकोर्टात जज झाले, सुप्रीम कोर्टामध्ये देखील जज झाले. तेव्हा यांना काहीही वाटलं नाही, तेव्हा त्याबद्दल ते कधीही त्याबद्दल आक्षेप घेत नाहीत.